अपनी निशानी मंगल शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मंगल शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मंगल शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मंगल शिंदे आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार, मैं पूजा पांडे। आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। वार्ड क्रमांक 89 में निर्दलीय उम्मीदवार मंगल शिंदे के चुनावी कार्यालय का उद्घाटन संपन्न। मुंबई बीएमसी चुनाव के मद्देनजर वार्ड क्रमांक 89 में निर्दलीय उम्मीदवार मंगल शिंदे के चुनावी कार्यालय का उद्घाटन किया गया, जिससे क्षेत्र में चुनावी सरगर्मी और तेज हो गई। हाल ही में शिवसेना से टिकट न मिलने के बाद निर्दलीय उम्मीदवार के रूप में नामांकन दाखिल कर चुनावी मैदान में उतरी मंगल शिंदे लगातार जनसंपर्क में जुटी हुई है और इसी क्रम में उनके चुनावी कार्यालय का उद्घाटन एक महत्वपूर्ण कदम माना जा रहा है। उद्घाटन कार्यक्रम के दौरान सैकड़ों की संख्या में स्थानीय नागरिक, समर्थक और कार्यकर्ता मौजूद रहे। कार्यक्रम के दौरान लोगों की भीड़ यह संकेत दे रही थी कि समाज सेवा से जुड़ी उनकी पहचान का उन्हें जन समर्थन मिल रहा है। उद्घाटन के मौके पर मंगल शिंदे ने उपस्थित लोगों से संवाद करते हुए कहा कि उनका चुनावी संघर्ष क्षेत्र के समग्र विकास और आम नागरिकों की समस्याओं को सामने लाने के लिए है। चुनावी कार्यालय के उद्घाटन के साथ ही वार्ड क्रमांक 89 में चुनावी माहौल और गर्म हो गया है, जहां पहले से शिवसेना यूबीटी और कांग्रेस के उम्मीदवार मैदान में हैं। ऐसे में मंगल शिंदे की सक्रियता ने मुकाबले को और भी रोचक बना दिया है। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस उद्घाटन समारंभ के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। पत्रकार विजय सिंह की रिपोर्ट। आइए हम इनसे ही जानेंगे। मंगल जी, आपका स्वागत है मेरे चैनल में। देख रहे हैं सुबह से प्रचार में निकले हैं, किस तरह आपको जनता का, आपके क्षेत्र का रिस्पॉन्स मिल रहा है? जनतेचे रिस्पॉन्स तर खूप चांगल्या प्रकारे भेटत आहेत आणि आता जर मी प्रचाराला निघाली ह्याच्या आधी पण मी प्रभाग पिंजून काढलेला आहे आणि आताही बघितलं की लोकांचं ज्या प्रकारे आतमध्ये जे सुविधा नाही आहेत त्यामुळे लोकही संतापलेले आहेत। जेव्हा प्रचाराला निघतो तेव्हा प्रचंड असे लोक बोलतात की 10 वर्ष 15 वर्ष विकास नाही झाला तर इथून पुढे विकास काय होणार। तर त्यांना मला एकच सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही नवीन चेहरा बदलणार तेव्हाच तुमचा विकास होणार, नाहीतर तुमचा विकास होणार नाही। जे गल्लीमधून दिल्लीमध्ये गेले त्यांचे विकास झाले आणि आमचा इतिहास आहे की इथे विकास झाला नाही, तर इथला विकास आमचा झाला पाहिजे। त्यासाठी जनतेने विचार केला पाहिजे की नवीन चेहरा आला पाहिजे। किस तरह का, अगर यहाँ पर आपको जो स्थानिक लोग हैं, जो आपके वार्ड के लोग अगर आपको मौका देती है तो किस तरह आप काम का अंजाम देंगे? आपके सामने बहुत बड़ी चुनौतियों की घड़ी है, सब काफी नामचीन लोग आपके सामने उम्मीदवारी लड़ रहे हैं। अगर आपको यहाँ की स्थानिक मौका देती है, किस तरह का आप कार्य करोगे? क्या क्या कार्य करना चाहोगे आप? पहिले तर मी नामचीन लोकांबद्दल बोलेन की जे सगळे स्वार्थासाठी उतरलेत, जनतेसाठी कोणीच नाही। आज लहानाचे मोठे झालो आम्ही इकडे, पण जनतेसाठी अजून कोणी उतरलेलं नाहीये। तर माझं एकच मत आहे की जनतेसाठी कामं करा। जे इकडून तिकडून जे स्वतःचे नाही झाले ते जनतेचे काय होणार आहेत? जे 20 वर्षापासून राजकारण करत आलेत, अरे लोकांच्या समस्या जाणून घ्या। त्या समस्या जाणायला सुद्धा लोक येत नाही, आता सगळे त्यांच्या दरवाजातनी जातात। तर त्यांना एकच माझं म्हणणं आहे की विचार करा ह्या गोष्टींचा की आपल्याला इथून पुढे नवीन विकास घडवायचा आहे, आपलं डेव्हलपमेंट करायचं आहे की आपल्याला पुन्हा तिथेच राहायचं आहे। आणि जर मी निवडून आले, जर लोकांनी मला सपोर्ट केला तर नक्कीच पहिला तर मी ह्या पाण्याचा बंदोबस्त करेन। जे आता गल्लोगल्ली तुंबलेले आहेत, गल्लोगल्ली बघितलं आता मी की गटारचं पाणी बाहेर आलेलं आहे। लोकांना राहण्यात, ज्यांच्या दरवाजापुढे ते जेवतात त्या ठिकाणी पाणी सगळं साठलेलं आहे, असं आतमध्ये सगळं हे चालू आहे। तर मला एकच सांगायचं आहे की मी पहिला जर आले तर सर्वात पहिला तर मी जे आपले गटारांची सुविधा आहेत त्या करेन, त्यानंतर पाण्याची सुविधा नाही आहे त्या करेन, जेणेकरून आतमध्ये लाईट सुद्धा नाहीत। जे मी रात्री गेली होती तिकडे लाईट सुद्धा नाहीयेत, त्या लाईटीचा बंदोबस्त करू। जिकडे आपल्याला कॅमेऱ्यांची गरज आहे तिकडे सीसीटीव्ही लावू। ह्या सगळ्या गोष्टी मी करेन आणि डेव्हलपमेंटसाठी कसं डेव्हलप होईल आपला परिसर ह्याचा मी प्रयत्न करेन। फक्त लोकांनी मला एक मौका दिला पाहिजे, एक साथ दिली पाहिजे, एक संधी दिली पाहिजे। देखिए, लोग क्यों मौका देंगे? ऐसा क्या मन में आपके विचार है जो आपको इस क्षेत्र को सुधारने का मौका, और किस चीज की तकलीफ लोगों को ज्यादा रही है? ऐसा क्यों आप लोग, क्यों जनता आपको? मी एक समाजसेविका आहे। आज मी गेले 4 वर्षापासून मी मेहनत करते।
BMC महानगरपालिकेच्या माध्यमातून मी बरीच कामं केलेली आहेत आणि जेव्हा हे लोक त्यांच्या दरवाजातनी जातात तेव्हा त्यांची दखल घेतली झाली नाही. मग लोकांनी मला असं बोलले की चला ताई तुम्हीच इथे उभे राहा. त्यांचा मला प्रतिसाद आहे की नाही ताई आता माघार घ्यायची नाहीये ताई, तुम्हाला उभं राहायचंय, आमच्यासाठी उभं राहायचंय. म्हणून मी जनतेसाठी उतरले, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही किंवा मला राजकारण करायचं नाही. तो आपके क्षेत्र में जो काम करने वाले हो अगर मौका देते तो 5 कार्य बताइए क्या क्या करना चाहोगे सबसे इम्पोर्टेंट. पहिलं काम तर माझं हेच असेल, कारण की लवकर आपण डेव्हलपमेंट करू शकत नाही. ज्या प्रकारे आता पाणी साचलेलं आहे गलोगली, जिथे गल्ल्या बनलेल्या नाही पाणी साचलेलं आहे, ती सुविधा मी पहिलं करेन. त्याच्यानंतर काही लोकांच्या पाणी येत नाही नळाला, ते पाण्याची व्यवस्था करेन. गटरमधून पाईप गेलेले आहेत ते पहिले मी सुधारेन, ते कसे काढता येतील ते बघेन. त्यानंतर CCTVचं काम करेन, जे आपल्याला आजच्या युगामध्ये ते गरजेचं आहे. और ये जो युवा जो है जनता युवा पीढ़ी के लिए क्या सोचे हो आपने यहाँ पर मैदान कोई क्रिकेट का खेलने का कुछ. आता बघायला गेलं तर इकडे मैदानी नाहीयेत आणि असून सुद्धा त्यांचं सुशोभीकरण झालेलं नाही, त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी खूप वंचित आहेत. तर त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. जे आपले छोटे छोटे मैदान आहेत तिथे आपण मुलांना खेळण्यासाठी तो आपने देखा जो कुछ पूछा गया मंगल शिंदे जी से, उन्होंने हमारे सवाल का सही प्रश्न का उत्तर दिया है. तो आज के लिए बस इतना ही. तब लाइक एंड शेयर करना ना भूलिए. हमारे सभी कैमरामैन ओम प्रकाश के साथ मुंबई